श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अधिक मासानिमित्त आपण जे संतांचं चरित्र श्री भक्तिविजय कथासार याच्यातून जे मागील एपिसोडमध्ये संत जयदेव महाराज यांचं चरित्र बघितलं आणि आजच्या ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये संत तुलसीदासांचं चरित्र आपण पाहणार आहोत. तर हे संतांचं चरित्र किती ह्या कलियुगामध्ये ऐकणं किती महत्त्वाचं आहे आणि किती पुण्यकारक आहेत, तर हे एका अभंगावरून स्पष्ट होतं. पवित्र तो देश पावन ते कुळ, जे ते हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, अवघा तो जन वैकुंठीचा. तो का म्हणे आयशे धन्य त्याचे जीवन, मुखी नारायण सर्व काळ. म्हणजे तो देश पवित्र आहे, तर त्यांचं कुळ पावन आहेत, जे ते हरीचे दास जन्म घेतात आणि कर्मधर्म त्यांचा संपूर्ण कर्मधर्म त्यांचा नारायण झालात. असे ते नारायण स्वरूप असलेले भगवत भक्त आहेत, जिथं जन्म घेतात ते त्यांचं कुळ तो देश सर्व पवित्र असं झालेलं आहेत. आणि अशा पवित्र महात्म्यांचं जर आपण चरित्र ऐकलं तर ते ह्या अधिक मासानिमित्त येतं अजूनच उत्तम आहेत. ज्याला ह्या जीवनात येऊन परमार्थासाठी ईश्वरासाठी वेळ देता येत नाहीत, परंतु त्यांना जर ह्या साधू संतांचं चरित्र मन लावून ऐकलं आणि जर ह्या एकदा जरी त्याच्या कानावरून जर असं सद्भक्तांचं हरिभक्तांचं जर चरित्र गेलं तर याच्यापेक्षा चांगलं या जीवनात काहीच नाही. तर अशा या साधू संतांच्या चरित्रामध्ये आपण मैपती बुवांचं पहिल्या दिवशी बघितलं, दुसऱ्या दिवशी जयदेव महाराजांचं बघितलं, जे व्यासांचे अवतार होते, ज्यांचं कार्य झालेलं आहे. आणि आता तुलसीदास, तर तुलसीदासांचं हा कालखंड आहे, हा 1100-1200 शतकाच्या दरम्यानचा आहे. आणि तुलसीदास हे वाल्मिक ऋषीचे अवतार आहेत. भगवान विष्णूने एकदा वाल्मिकांना म्हणाले, ऋषीवर्य कलियुग दोषांचे प्राबल्य वाढले आहेत, म्हणून तुम्ही मृत्यूलोकी अवतार घेऊन लोकांचा उद्धार करा आणि तुम्ही रचलेली संस्कृत भाषेतील रामायण लोकांना प्राकृतमध्ये समजून सांगा आणि त्यांना भक्ती मार्गाची गोडी लावा. अशा प्रकारे वाल्मिक ऋषींना भगवान विष्णूंना आदेश दिला किंवा विनंती केली. तेव्हा वाल्मिक ऋषी हे हस्तिनापूरमध्ये आत्माराम नावाच्या विद्वान ब्राह्मणाच्या पोटी हे तुलसीदास यांचा जन्म झाला. तर हे आत्माराम नावाचे जे विद्वान ब्राह्मण होते ते अकबरांच्या सेवेमध्ये कामाला होते. तर अशी त्यांचे जे वडील तुलसीदासांचे ते अकबरांच्या सेवेत कामाला होते. आणि नंतर तुलसीदासांचा जन्म झाल्यानंतर तुलसीदास जेव्हा वयात आले तेव्हा तुलसीदासांचं लग्न करून दिलं. आणि तुलसीदासांच्या पत्नीचं नाव हे रत्नावली असं नाव होतं. काही ठिकाणी ममता पण असंही नाव आलेलं आहे. तर असं त्यांची जी पत्नी होती ती तुलसीदासांची पत्नी पतिव्रता होती. आणि तुलसीदासांचं लग्न झाल्यानंतर एकदा अकबरांनी त्या तुलसीदासांना एकदा घेऊन गेलेत. राजाने एकदा त्यांच्या बाहेर त्यांची जी स्वारी होती ती स्वारीवर घेऊन गेलेत. आणि स्वारीवर गेल्यानंतर तर तुलसीदास हे त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम करत होते. ते पत्नीला माहेरी जाऊ देत नव्हते. परंतु एकदा त्यांच्या पत्नीनं ते खोटंच सांगून, माहेरच्या लोकांनी खोटं सांगून पत्नीला त्यांचे जे रत्नावली जी होती त्यांना बोलून घेतलं तर तुझी आई आजारी आहे, तो भेटायला निघून ये म्हणून. तेव्हा ते तुलसीदासांची पत्नी भेटण्यासाठी माहेरी निघून गेली. आणि जेव्हा तुलसीदास घरी आले तर त्यांना कळलं का आपली पत्नी ही घरी नाही आहेत. ते तुलसीदासाचे जे आख्यायिका आहे त्याच्यामधली ही जे त्यांच्या आयुष्यामध्ये जो टर्निंग पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे. आणि तो टर्निंग पॉईंट इथून त्यांच्या पत्नीपासून झालेला आहे. म्हणून ही कथा हरिविजयामध्ये पहिल्यांदाच घेतलेली आहे. सुरुवातीलाच ती कथा सांगितली गेली. तर ते तुलसीदासांची पत्नी माहेरी गेली आणि त्यांना घरी गेल्यानंतर कळलं तर त्यांना पत्नी वाचून करमेना. त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांचं ते तुलसीदासांच्या पत्नीचं जे माहेर होतं ते सासरीपासून एक 5 कोस लांब होतं आणि मध्ये नदी पण आडवी होती. म्हणून तुलसीदास तसेच रात्रीचेच त्याच्या पत्नीकडे जाण्यासाठी निघाले. तर जाता जाता त्या नदीला खूप पाणी होतं. मग आता पलीकडं कसं जायचं होतं म्हणून एक ओंडका वाद येतो म्हणून त्या ओंडक्यावर बसले आणि ते पलीकडं जाण्यास निघाले. आणि त्या ओंडक्यावर बसून पलीकडे गेलेत. आणि पलीकडे गेल्यानंतर उतरलं तर त्यांना कळलं हा ओंडका नसून एक
डेड बॉडी म्हणजे मृतदेह आहे आणि तो वाहून येत होता आणि त्या मृतदेहावरच बसून ते पलीकडे गेलेत आणि तिथं गेल्यानंतर मग ते घरी गेले तर त्यावेळेस सर्व झोपलेले होते आणि मग त्याला त्या रत्नावलीचा जो महाल होता तिच्या त्या घरामध्ये त्या उंच मजल्यावर ते झोपलेल्या होत्या आणि तेव्हा त्याला असं वाटलं का आता एक रात्रीचं कसं जागा करायचं सर्वांना, आपण तर असं अपरात्री आलेले आहेत म्हणून त्यांना एक दोर सोडलेला दिसला आणि त्या द्वारानं ते वर गेलेत आणि त्या द्वारानं ते वर गेल्यानंतर रत्नावली जागी झाल्या आणि रत्नावली जागी झाल्यानंतर मग त्यांना कळलं का तुलसीदास आलेले आहेत. तर ह्या ठिकाणी अशी अजूनही एक कथा अशी येते का हनुमंताने प्रत्यक्षात रत्नावलीला जाऊन विनंती केली का ह्या तुझा जो पती आहे हा महान हरिभक्त होणार आहेत आणि त्याच्यासाठी तू आता या संसाराचा त्याग कर आणि तू ह्या तुझ्या पती जो आलेला आहे तुला भेटायला का याला त्याचे डोळे उघड आणि हे जर तू काम केलं तर ह्या जगतासाठी आणि ह्या संसारासाठी संपूर्ण जगतासाठी ह्या हरिभक्ताचा खूप उपयोग होणार आहे, यांच्याकडून खूप असं मोठं महान भगवतभक्तीचं कार्य घडणार आहेत आणि रामचरितमानस नावाचा असा ग्रंथ लिहिला जाणार आहेत असं म्हणून असं काही ठिकाणी उल्लेख आला का मग हनुमंताने रत्नावलीला विनंती केली आणि हनुमंत निघून गेलेत आणि ते गेल्यानंतर जेव्हा ते तुलसीदास त्या घरात गेले आणि मग त्या रत्नावलीला उठवलं तर ते बघितलं तर रत्नावली म्हणले की तुम्ही कसे काय आलेत, वरती कसे काय आलेत, ते म्हणजे तूच माझ्यासाठी दोर सोडलेला होता आणि त्या दोरानं मी वर आलो. तर मग ते म्हणजे मी कधी दोर सोडला, मला काय माहिती तुम्ही येणार आहेत. तर मग बघितलं तर तो दोर नसून एक सर्प होता आणि त्या सर्पाला धरून ते वरती गेलेले आहेत अशी कहाणी झालेली आहेत आणि मग अशा प्रकारे मग त्या रत्नावलीला पत्नीचा राग आला आणि ते म्हणले जर हा सर्प डसला असता तर काय भावात पडला असता आणि का तुम्हाला मृत्यूशी झुंजावं लागलं असतं आणि तुम्ही एवढ्या रात्री येण्याचं कारण काय, मी एक दिवस माहेरी आले तर तुम्ही लगेच माझ्या मागं पाठलाग करीत का आलात असं म्हणले आणि तुम्ही जर एवढ्या ह्या देहासाठी तुम्ही एवढ्या उदार होऊन एका मृतदेहावर बसून नदी पार केली, इथं सर्पाला धरून वर चढलेत, एवढं तुम्ही माझ्यासाठी केलं, हेच जर श्रीरामासाठी केलं असतं तर तुम्हाला श्रीरामानं प्रत्यक्षात दर्शन दिलं असतं. एवढं रत्नावलीनं म्हणल्यानंतर मात्र तुलसीदासाचे डोळे उघडलेत आणि त्यांना त्याचे डोळे भरून आले का खरोखरच आपण काहीतरी चुकलो आणि आपली पत्नी आपल्याला ह्या कडक भाषा समजून सांगतात याचा अर्थ आपण खरोखरच हेच जर आपण देवासाठी जर एवढा निश्चय केला असता तर आपल्याला खरोखर रामाचं दर्शन घडलं असतं. एवढं निश्चिम प्रेम तुम्ही श्रीरामावर केले असते तर तुम्ही कृतार्थ झाला असता असं रत्नावलीचे शब्द ऐकून तुलसीदासाचे डोळे उघडलेत. तुलसीदासाचे डोळे उघडलेत आणि तुलसीदास तसेच म्हणाले, आज पत्नीला म्हणाले की तू माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहे असं म्हणून त्यांनी पत्नीला नमस्कार केला, शेवटचाच नमस्कार केला आणि पश्चातापयुक्त विरक्त होऊन आनंदवनात ते निघून गेलेत. मग तिथे रामदर्शनाची इच्छा करून त्या तुलसीदास महाराजांनी तिथं अनुष्ठान केलं, तीव्र अनुष्ठान चालू केलं आणि मग काशी क्षेत्रामध्ये त्यांनी 12 वर्ष अहोरात्र रामनामाचा जप केला आणि त्या रामनामाचा जप करत असताना त्या काळात अजून एक घटना अशी घडली का ते दररोज नित्यनेमना रामनामाचं त्यांनी अनुष्ठानच केलं होतं. रामनामाचा जप श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा त्यांचा रात्रंदिवस जप चालू होता आणि जप चालू असताना ते दररोज सकाळी प्रातविधीला जात असताना त्यांचे जे प्रातविधी झाल्यानंतर जे पाणी आहे ते नेलेलं पाणी एका झाडाला दररोज ते घालत असायचे आणि असे भरपूर त्यांचे महिने त्या झाडाला पाणी घालण्यात गेलेत आणि एक दिवस अशी घटना घडली काही वर्षामध्ये का त्या झाडामधून ते झाड एक हललं आणि त्या झाडामधून एक राक्षसाचा आवाज आला आणि ते म्हणलं का तुलसीदासाला म्हणलं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचं. तर ते झाडावर तो एक ब्रह्मराक्षस होता आणि त्याला ते झाडाला ते पाणी घालून त्याला असंच पाणी चालत होतं की ज्या पाण्यानं ते पाणी पिऊन तो तृप्त होत होता आणि त्याला वड्या नदी नाल्याचं नदीचं पाणी चालत नव्हतं आणि मग मात्र तुलसीदासाने हे दररोज प्रातविधीचं उरलेलं पाणी घातल्यामुळं त्या ब्रह्मराक्षसाला त्याला त्याच्यावर ते प्रसन्न झालं आणि मग तुलसीदासाला सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते माग. तर तुलसीदासाची एकच इच्छा होती की मला प्रत्यक्षात श्रीरामाचं दर्शन व्हावा
तो 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 राक्षस म्हणला, अरे बाबा मला त्या नावाचं नाव पण घेता येत नाही मला, तर ते नाव जर घेतलं तरी मला मृत्यू ओढल, मी तसं काय दर्शन तुला घडून आणू शकत नाही, परंतु एक काम करू शकतो की तुला दर्शन होईन अशी काहीतरी व्यवस्था मी करतो. मग मला मी तुला एक गोष्ट सांगतो, तसं तू कर. तू जिथं दररोज रामाची कथा ऐकायला जातो ना, दररोज जिथं ऐकायला जातो तिथं एक शेवटी एक ब्राह्मण येऊन बसतो, मला म्हातारा वृद्ध ब्राह्मण येऊन बसतो, आणि तो कथा सुरुवातीला लवकर येऊन बसतो, कथा संपल्यानंतर जातो. असा जो वृद्ध ब्राह्मण आहे तो तुला प्रत्यक्षात रामाचं दर्शन घडून देईल. मग असं म्हटल्यानंतर तो तुलसीदास घरी गेलेत, आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांना लक्ष ठेवलं इथे एक वृद्ध ब्राह्मण कोण सगळ्यात अगोदर येतो, कोण सगळ्यात शेवटी जातो, तर ते प्रत्यक्षात हनुमंतच त्या ब्राह्मणाचं रूप घेऊन दररोज श्रीरामाची कथा ऐकायला येत होता. आणि मग नंतर त्या कथा संपल्यानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाच्या मागे जाऊन तुलसीदासाने त्यांची भेट घेतली, आणि भेट घेतल्यानंतर त्यांना विनंती केली का तुम्ही मला श्रीरामाचं दर्शन घडून द्या. पण सुरुवातीला त्या वृद्ध ब्राह्मणाने काही त्याला दाद लागून दिली नाही. पण जेव्हा त्या वृद्ध ब्राह्मणाच्या म्हणजे हनुमंताच्या लक्षात आलं की हे प्रत्यक्षात वाल्मिकीचा अवतार आणि यांच्याकडून महान हरिभक्त असे महान हरिभक्तांनी यांच्याकडून विशेष असं कार्य घडणार आहेत. मग त्यांनी त्यांना आलिंगन दिलं आणि प्रत्यक्षात हनुमंताने रूप प्रकट करून त्यांना दर्शन दिलं. आणि मग म्हणले ठीक आहे चालेल, म्हणले तुला मी रामाचं दर्शन घडून आणि तुझं काम मी पूर्ण करतो. आणि असं म्हटल्यानं हनुमंत तिथून गुप्त झाले. आणि दुसऱ्या दिवशी जिथं तुलसीदासाचा आश्रम होता त्या तुलसीदासाच्या आश्रमापासून एक यवन राजाची स्वारी तिथून गेली, आणि तो यवन राजा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष श्रीराम प्रभू होते. आणि ते त्याच्या आश्रमापासून गेले, आणि ते गेल्यानंतर लगेचच हनुमंत पाठीमागून गेले आणि तुलसीदासाला म्हणले आज तुला रामाचं दर्शन झालं ना? तर ते म्हणले नाही, मला रामाचं दर्शन कुठे आहे, मला रामाने दर्शन दिलं नाही म्हणे, मी त्यांची दर्शनाची आतुरतेनं वाट पाहतो. अरे म्हणलं इथून एक स्वारी जी गेली ते प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतामाई असे होते, तुला दर्शन झालं नाही का? नाही म्हणे, मला माझ्या ते लक्षात आलं नाही ते प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र होते. मला त्यांचे जे धनुष्यबाण आहेत, सीतामाई आहेत, लक्ष्मण आहेत, अशा रूपामध्ये मला दर्शन घडून आणून द्या म्हणला. अशा रूपात जर दर्शन झालं तरच मला त्याचं पूर्ण समाधान होईल. प्रभू रामचंद्रानं जसा अवतार घेतला होता त्या अवतारामध्ये जसं त्यांच्याकडं आयुध होतं, सीतामाई होत्यात, लक्ष्मण होते, तर अशा रूपामध्ये मी दर्शन मला मिळून द्या. असं म्हटल्यानंतर ठीक आहे असं हनुमंत म्हणले, आणि त्यांना प्रत्यक्षात त्या पद्धती दर्शन घडून देण्याची त्यांना शब्द दिला. आणि नंतर हनुमंतरायाने श्रीरामाला इच्छा व्यक्त केली का तुम्ही प्रत्यक्षात धनुष्यबाणासहित तुम्ही दर्शन द्या. आणि मग त्या प्रभू रामचंद्राने प्रत्यक्षात तुलसीदासाला दर्शन दिलं, आणि तुलसीदासाला दर्शन दिल्यानंतर तुलसीदासाची इच्छा पूर्ण झाली. आणि तिथून पुढं तुलसीदासांना त्या डोक्यावर हात ठेवला आणि तुलसीदासाला खूप आनंद झाला, त्यांचं जीवनाचं कृत्य झालं असं तुलसीदासांना वाटलं. आणि त्यांनी हनुमंताचे खूप आभार मानले तर तुमच्यामुळं मला आज श्रीरामाचं दर्शन झालं, माझं अनुष्ठान हे परिपूर्ण झालं. असं झाल्यानंतर रामाचं दर्शन झाल्यानंतर ते परत आश्रमात आले, आणि तुलसीदासांची रामकथा चालू होती. काही दिवसांना एक घटना घडली का श्री मारुतीच्या आज्ञेने तुलसीदास लोकांना श्रीरामकथा सांगू लागलेत. काशी क्षेत्रातले भाविक त्यांच्या कीर्तनात गर्दी करू लागलेत, आणि त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र दूर झाली. लोकांनी त्यांना तिथेच एक मठ बांधून दिला. लोकांनी तुलसीदासाला तिथं काशी क्षेत्रामध्येच मठ बांधून दिला. आणि नंतर तुलसीदासांनी कार्य चालू केलं, लोकांना अनुग्रह द्यायचा, श्रीराम नामाचा महिमा वाढवला, श्रीरामाचा अनुग्रह द्यायचा, नाम जप करून घ्यायचे. अशा प्रकारे तुलसीदासाचा आश्रम वाढत चालला. लोक त्यांना आश्रमाला देणगी द्यायला लागलेत, सोनं चांदी असं पैशाच्या धनाच्या रूपाने त्यांना देणगी यायला लागलीत. आणि असं असता एकदा काय झालं की त्या आश्रमामध्ये 2 चोरांनी चोरी केली, आणि चोरी केल्यानंतर ते रात्रीचे आले आणि त्यांनी खूप जेवढं मौल्यवान वस्तू होते त्या सगळ्या एकत्र केल्यात. आणि एकत्र केल्यानंतर म्हणजे भगवंताची एक लीलाची, आणि ती लीला अशी आहे
का त्या वस्तू एकत्र केल्या आणि ते चोर तिथून निघण्यास तयार झालेत. आता या सगळ्या वस्तू बांधल्या रात्रीच्या आणि ते निघालेत. ते निघाल्यानंतर ते जेव्हा त्या दरवाजापाशी म्हणजे त्या आश्रमाच्या दरवाजा गेटपाशी गेले का त्यांना तिथे एक धनुर्धारी पुरुष दिसायचा, हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला रखवालदार. आणि ते परत माघारी यायचे, परत दुसऱ्या दरवाजाला जायचे, तिथं गेला की तिथं धनुष्यधारी एक पुरुष दिसायचा, परत माघारी यायचे, तिसऱ्या दरवाजाला तिथं तसंच दिसायचं. असं केल्यानंतर चोरांची मात्र नाचक्की झाली का आता आपण हे धन घेऊन जाऊ शकत नाही, कारण इथं रखवालदार सर्व गेटवर उभे आहेत. मग असं झाल्यानंतर तुळशीदास पहाटे 4 वाजता उठले आणि ते बाहेर आलेत. आणि बाहेर आल्यानंतर तुळशीदासांना त्यांनी त्या चोरांनी साष्टांग दंडवत केला आणि म्हटले का आमची खूप चूक झाली, आम्ही तुमच्या आश्रमामधून आम्ही तुमचं धन वित्त चोरून चालवलं होतं आणि ते तुमच्या त्या रखवालदाराने आम्हाला रखवालदार तिन्ही गेटवर असल्यामुळं आम्हाला चोरी करता आली नाहीत, तर आमची मोठी चूक झाली, आम्ही आता एक परत अशी चूक करणार नाहीत. असं म्हटल्यानंतर तुळशीदासांनी विचार केला का आपल्या आश्रमाच्या दरवाजाजवळ कोणताही आपण रक्षक उभा केला नाहीत, महारक्षक आहे तरी कोण. म्हणून त्यांनी त्यांच्या काही शिष्यांना बोलवलं आणि विचारलं का आपल्या दरवाजावर कोणी तुम्ही रक्षक नेमले आहेत का. तर शिष्यांनी सांगितलं नाही महाराज, आम्ही कोणीही रक्षक नेमलेले नाहीत. मग त्यांना चांगली झाडाझडती घेतली, तर त्यांनी शपथेवर सांगितलं की आम्ही कोणी रक्षक नेमले नाहीत. मग तो चोर म्हणला चला महाराज आम्ही तुम्हाला आता अजून पण दाखवतो त्या गेटवर त्या दरवाजावर तिथं धनुष्यबाण घेतलेला रक्षक आहे का नाही. तर ते महाराजाला घेऊन गेले तर तिथं कोणी दिसलं नाही. मग मात्र तुळशीदासांना कळलं का आपल्या ह्या आश्रमाचं रक्षण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच केलं. आणि नंतर त्या चोरांना खूप त्याचं वाईट वाटलं आणि त्या तुळशीदासांनी त्या चोरांना ठेवून घेतलं आणि त्यांना सांगितलं तर तुम्ही जरी चोरी केली असेल तरी तुम्हाला मी क्षमा करतो, तुम्ही आता इथंच वास्तव्य करा. आणि त्यांनाही रामनामाचं अनुग्रह देऊन त्यांनाही त्याच्यामध्ये त्यांचे शिष्य करून घेतलं. अशा प्रकारे तुळशीदासाने त्यांच्यावरही उपकार केले आणि त्यांनाही बी आपल्या चोरांनासुद्धा त्यांनी साधू बनवलं. असं तुळशीदासांचं ते एक त्यांच्या कहाणीमध्ये हे एक विशेष घडलेलं आहे. तर त्यानंतर तुळशीदासांच्या बाबतीत भरपूर अशा घटना घडलेल्या त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळाली ते बघितलंच आहेत. आणि त्यानंतर त्यांच्या आश्रमात झालेली चोरी आणि त्या चोराला झालेलं रामाचं दर्शन आणि अशा प्रकारे तुळशीदासाने त्या चोराला शिष्य बनवल्यानंतर मग नंतर तुळशीदास त्यांना म्हणले तुम्हाला हवे ते घेऊन जा. त्या चोराला म्हणले तर ते चोर म्हणले आम्ही काहीच नेणार नाही, आम्ही अजान्मा इथं तुमच्या आश्रमाची सेवा करू. असं झाल्यानंतर त्या चोरांना पण शिष्य करून घेतलं आणि त्या आश्रमाची सेवा करायला लागले. एके दिवशी दुसरी घटना अशी घडली की एके दिवशी जेव्हा तुळशीदासाच्या आश्रमात ब्राह्मण मंडळी भोजनात बसली होती आणि ते भोजन करत मंडळी बसली, सर्व ब्राह्मण भोजन करत बसली होती आणि त्याच दरम्यान एक ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मण म्हणला जय सीताराम आणि मी एक ब्रह्महत्यारी आहे, मला भोजन वाढा. असं म्हटल्यानंतर तो तुळशीदास गेले आणि त्या ब्रह्महत्यारी ब्राह्मणाला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यानंतर त्या ब्राह्मणाला त्यांनी तिथं जेवायला बसवलं आदराने आणि म्हणले आता तू जय सीताराम एकदा म्हणला ना तर तुझं ब्रह्महत्याचं पातक गेलं म्हणले. असं म्हटल्यानंतर इतर ब्राह्मणाला शंका आली आणि ते म्हणले का असं होऊच शकत नाही, एकदा सीताराम म्हणल्यानंतर त्याचं ब्रह्महत्याचं पातक कसं जाईल आणि तुम्ही आता मग आमच्याबरोबर त्याला जेवायला बसू नका, नाहीतर आम्ही जेवणार नाहीत. तर तुळशीदास म्हणले रामनामाचं महत्त्व खूप महान आहेत आणि मी म्हटलं तो शब्द खरा आहे, त्याचं ब्रह्महत्याचं पातक गेलेलं आहे, तुम्ही हवे तर परीक्षा घ्या. मग ते ब्राह्मणाने ठरवलं का महाराज आम्ही तुमचीच परीक्षा घेणार आहेत. तिथं असलेलं एक त्या शिवालयाचं मंदिर होतं आणि त्या शिवालयामध्ये एक बाहेर पाषाणाचा नंदी होता. जर म्हणलं या नंदीनं जर तुमची नैवेद्य जर खाल्ला पाषाणाच्या नंदीना तर आम्ही समजू का ह्या तुम्ही ब्रह्महत्यारा जो ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचा वध करून आलेला असा जो ब्राह्मण आहे त्याला तुम्ही जे जीव घालता तर ते योग्य आहे आणि त्याचं ब्रह्महत्याचं पातक केलं असं समजू. मग असं म्हणल्यानंतर तुळशीदासाने एका पतारेवर नैवेद्य घेतला आणि तो नंदीपाशी आणला आणि त्या नंदीपाशी ठेवला आणि शिवाची स्तुती केली आणि शिवाची स्तुती केल्यानंतर त्या नंदीला आव्हान केलं तर तू हा नैवेद्य खा. जर एका सीताराम असं नाव म्हणल्यानंतर ब्राह्मण जर
गोहत्यामधून मुक्त झाला असेल तर तू हे नैवेद्य खाशील. असं म्हटल्यानंतर तो नंदी खरोखर नंदी तिथून उठला, तुळशीदासापाशी गेला आणि त्याला तो नैवेद्य तर खाल्ला, पण वरून त्याची पत्रावळी आणली ती पण खाल्ली आणि परत त्याच्या जागेवर जाऊन बसला. हे ब्राह्मणाने बघितल्यानंतर ब्राह्मणाने सर्वांनी त्या तुळशीदासाचा जय जयकार केला. आणि खरोखरच तुळशीदास हे वाल्मिक ऋषीचे अवतार आहेत आणि खरोखरच खूप पुण्यवान आणि ह्या भूतलावर आलेला आहे, खूप मोठा महान हरिभक्त आहेत असं त्या सर्व ब्राह्मणांना कळून आलं. आणि त्यांनी तुळशीदासाची माफी मागितली आणि त्या विप्राला जो ब्रह्महत्यारी जो विप्रा होता त्याला त्यांच्याजवळ बरोबर जेवायला बसून दिलं. अशा प्रकारे त्या ब्रह्महत्याऱ्याचा बी त्या तुळशीदासाने कसा उद्धार केला. पाठीमागं 2 चोरांचा केला, यावेळेस त्या ब्रह्महत्याऱ्याचा केला. आता तिसरी गोष्ट अशी आहे का तिसरी गोष्ट तुळशीदासाच्या बाबतीत कशी घडली. तर एकदा काशीमध्ये राहणारा जैतपाळ नावाचा सावकार मरण पावला. तर काशीमध्ये त्याच दरम्यान तिथं जैतपाळ नावाचा एक सावकार मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर त्याची त्या वेळेमध्ये नवरा मेल्यानंतर पत्नी ही सती जायची. तर ती त्याची जी पत्नी होती ते सती जायला निघाली. पण त्याला असं वाटलं का आता आपण त्या तुळशीदासाच्या आश्रमापासूनच त्याच्या नवऱ्याची अंत्ययात्रा चालू होती आणि त्याने ठरवलं का आता आपण या तुळशीदासाचं दर्शन घेऊ आणि मग आपण सती जाऊ. म्हणून ती तुळशीदासाच्या दर्शनाला गेली. तर तुळशीदासाने नकळत त्याला आशीर्वाद देऊन टाकला का अष्टपुत्री सौभाग्यवती भव. आणि असं म्हणल्यानंतर मात्र त्यांच्या पत्नीनं विचारलं का अहो मी आता सतीने चाललेत, माझा पती मरण पावलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही मला आशीर्वाद दिला तर हा आशीर्वाद खरा होईल का. तर ते म्हणलेत हा आशीर्वाद खरा करण्याची जबाबदारी श्रीराम प्रभूंची म्हणला, ही माझी नाही. असं म्हणल्यानंतर तुळशीदास त्या जो सावकार होता जैतपाळ नावाचा त्या सावकारापाशी आलेत आणि सावकाराच्या प्रेतापाशी गेले. तर काय आश्चर्य, त्या तो सावकाराने नुसतं त्या तुळशीदासाने नुसतं सावकाराच्या प्रेताकडं बघितलं तरी तो प्रेत उठून बसलं आणि त्यांची जी पत्नी होती ती सती जायला निघाली. तर तिला खूप आनंद झाला. तिनं त्या तुळशीदासाला साष्टांग दंडवत केला. त्या उठून बसल्याला सावकाराने दंडवत केला आणि संपूर्ण प्रजेने तुळशीदासाचा जय जयकार केला. ही एक तिसरी घटना घडली. मग असे तुळशीदासाचे एक चमत्कार हे काशी क्षेत्रात दिसायला लागलेत. आणि मग असं झाल्यानंतर मग मात्र ही कीर्ती तुळशीदासाची कीर्ती हे अकबर बादशहाच्या दरबारात गेली. मग अकबर बादशहाने काय केलं तर त्यांना त्या वाराणसीला काशीला त्यांचे काही सैन्य पाठवले आणि सांगितलं का त्या तुळशीदासाला प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राचं दर्शन झालेलं आहे तर त्याला आपल्या राजमहालात घेऊन या. आणि असं म्हणून ते सैन्य त्यांचे जे शिपाई ते तुळशीदासाकडे आलं. तुळशीदासानं सांगितलं का तुम्हाला अकबर बादशहाने तुम्हाला राजमहालात बोलवले आहेत. असं म्हणल्यानंतर तुळशीदास त्या शिपायाबरोबर गेले. पण तिथं गेल्यानंतर बादशहाने त्यांचं थोडंसं कौतुक केलं का तुम्ही महान हरिभक्त आहेत, तुम्ही इथं रामकथा करा. पण आता माझी एक इच्छा आहे का तुम्हाला जसं श्रीरामाचं दर्शन झालं तसं मलाही दर्शन द्या आणि नंतरच तुम्ही आमच्या राजमहालातून बाहेर पडा. म्हणजे एक प्रकारे तुळशीदासाला त्यांनी बंदीच बनवलं तर जोपर्यंत तुम्ही रामाचं मला दर्शन देत नाही तोपर्यंत तुम्ही इथंच राहा, या राजमहालातच राहा असं त्यांना आदेश दिला. आणि ते आदेश दिल्यानंतर मात्र तुळशीदास नाराज झाले आणि तुळशीदासांना वाटलं का आता हा पापी मनुष्य आहेत आणि हा राम कधी असं दर्शन देईल का जो असा हट्टानं दर्शन मागतो. त्याच्यासाठी त्याचं हरिभक्ताचं मन नाहीत, त्याचं चित्त शुद्ध नाहीत आणि असे चित्त शुद्ध नसलेल्यापाशी परमेश्वर कधीच दर्शन देऊ शकत नाही, ना निर्गुणाचं ना सगुणाचं. दोन्हींचं दर्शन त्या हरिभक्ताला होऊ शकत नाही, कोणीही असो तो. तर त्याचं जोपर्यंत माणसाचं चित्त शुद्ध होत नाही, त्याचं मन निष्काम होत नाहीत, त्याच्या मनामध्ये कोणतीच इच्छा राहत नाहीत, ईश्वर दर्शनाची सुद्धा इच्छा नसावी लागते, इतकं निष्काम मन झाल्यानंतर निर्गुणाचं दर्शन होतं. तर त्या तुळशीदासाला प्रश्न पडला का आता काय करायचं. मग तुळशीदासाने मनोमन श्री हनुमंताची प्रार्थना केली आणि मला ह्या संकटामधून सोडवा की जेणेकरून मी आता अकबराला काय श्रीराम प्रभूंचं दर्शन घडू शकत नाही, तरी तुम्ही काहीतरी मला आता याच्यातून ह्या संकटातून सोडवा. हनुमंत म्हणले काही काळजी करू नको, मी 10,000 वानर पाठवून देतो.
आणि मग हनुमंताने 10,000 वानर ह्या हस्तिनापूर म्हणजे तो अकबर जिथं होता, जिथं त्याचा राजवाडा होता, त्या राजवाड्याकडे दिशेला पाठवून दिले. ते 10,000 वानर आल्यानंतर मग मात्र त्या वानराने त्याचा प्रताप चालू केला. का त्या गावातील जे सैन्य, नागरिक अशा लोकांच्या घरावर जाऊन त्यांना खूप त्रास द्यायला चालू केला, नुकसान चालू केलं. कोणी बाहेर फिरकू देईनात, कोणी प्रातविधीला चालला तर त्याला मागून मारायचे, कोण काय करायचं त्याला नको नको सळो की पळो केलं, सगळ्या नागरिकांना, सैन्याला सळो की पळो केलं. आणि ही घटना मात्र नंतर अकबर बादशाहपर्यंत गेली का आपल्या राज्यामध्ये खूप वानर आलेत आणि त्यांनी त्या वानराने खूप त्रास दिला. तेव्हा एकदा तो राजा त्या गच्चीवर गेला आणि ते वानर कसे त्रास देते म्हणून बघायला लागला. तेव्हा एक मोठं वानर तिथं गेलं आणि तो राजा जे बघत होता तेव्हा त्या राजाच्या डोक्याला एक झापट मारून तिथं मुकुटच खाली पडला राजमहालाच्या खाली. असं म्हणल्यानंतर राजा पळून खाली आला आणि मग म्हटला का अरे खूप हे कशामुळं घडलं. मग त्या राजवाड्यामध्ये जे पुरोहित होते, जे पंडित होते ते राजाकडे गेलेत आणि बादशाहाला म्हणले का तुम्ही जे हे संकट ओढवलं याचं कारण फक्त एकच आहे, तुम्ही तुळशीदासाला अशा मान हरिभक्ताला तुम्ही त्यांना तुम्ही बळच आपल्या राजमहालात ठेवलं आणि श्रीरामाच्या दर्शनाची तुम्ही त्याच्याकडे याचना केली, हे चुकीचं आहे. तर असा तुम्ही त्यांना त्रास दिला तर तुम्ही आता तुळशीदासाकडे जाऊन त्यांची माफी मागा आणि त्यांचा सत्कार करून त्याला सोडून द्या. असं म्हणल्यानंतर मग मात्र त्या राजाच्या लक्षात आलं का आपल्या ह्या चुकीच्या मागणीमुळं आपल्याला या संपूर्ण प्रजेला बी त्रास होतो आणि आपल्याला बी त्रास होईल. म्हणून त्याने त्या तिथं तुळशीदासाकडे गेला, तुळशीदासाची माफी मागितली, तुळशीदासाला सांगितलं. तुळशीदासाने त्यांचा थोडासा विनोद केला का म्हणला काय नाही, म्हणला ते प्रभू रामचंद्र पण तुमच्यासारखेच मोठे महाराज आहे म्हणे, तर ते आता सध्या काही वानराला पाठवलं, आता पाठीमागून अजून 18 पद्म वानर येतील, नंतर सैनिक येईल आणि नंतर म्हणे प्रभू रामचंद्र येतील. तर ते मग अकबराच्या लक्षात आलं का नाही नाही म्हणे आता मला रामाचं दर्शन झाल्यासारखं आहे, 10,000 वानरांनी एवढा त्रास दिला तेव्हा 18 पद्म वानर आल्यावर काय होईल. असं म्हणल्यानंतर अकबर बादशाहच्या लक्षात आलं की आपली ही चूक झाली. मग त्याने तुळशीदासांची विनंती केली तुळशीदासांना आणि सांगितलं की तुम्ही आता काही दिवस आमच्या हस्तिनापुरात राहा आणि या वानराला आवरा आणि आम्हाला या वानराच्या आता मला प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्यासारखं आहे, मला आता या वानरापासून आमच्या राजधानीला मुक्ती द्या. मग असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणल्यानंतर तुळशीदासाने हनुमंताला विनंती केली. ते वानर सर्व गेलेत आणि निघून गेल्यानंतर मग मात्र काही दिवस तिथं तुळशीदासाला राहण्याची विनंती केली आणि मग राजानं मात्र तुळशीदासाचे पाय धरले आणि त्याची झालेली चूक त्याने मान्य केली. आपला महिमा आगाध आहेत, एवढ्या वानराने इतका हाकार माजवला तर 18 पद्मी वानर आल्यास महाप्रलयच होईल. मला रामदर्शन घडले आहे असे मी समजतो, आता कृपा करून या वानरांना आवरा असं अकबरानं सांगितलं. तेव्हा त्यांनी सर्व वानरांना नगर सोडून जाण्यास सांगितलं. मग अकबराच्या विनंतीवरून ते वर्षभर हस्तिनापुरात राहिले, तेथील लोकांना रामचरित्र ऐकवले, तेथे रामभक्तीचा प्रसार केला आणि बादशाहचा निरोप घेऊन गोकुळ वृंदावन ते तीर्थ करीत मथुरेस गेलेत. तेथे प्रियदास नावाचे एक नागर ब्राह्मण राहत होते. आता हा चौथा एक परत चमत्कार शेवटी एक दाखवला आणि तो बी चमत्कार खूप मोठा आहे. जेव्हा तुळशीदास निघाले तर 1 वर्षानंतर त्या अकबराच्या राजधानीतून निघाल्यानंतर प्रियदास नावाचे एक ब्राह्मण राहत होते आणि त्या ब्राह्मणाने खूप संतांचं चरित्र लिहिलेलं होतं आणि त्या ब्राह्मणाच्या घरी ते गेलेत. त्यांचा ग्रंथ हा संस्कृतमधून लिहिलेला होता आणि संतांचं चरित्र होतं, त्याच्यामध्ये सर्व संतांचे चरित्र होते, पण योगायोग तुळशीदासांचं चरित्र त्याच्यात लिहिलेलं नव्हतं. मग आता तुळशीदासाने त्या संतांना, त्या प्रियदास नावाच्या ब्राह्मणाला विनंती केली तर तुम्ही तुमचे जे संतांचं जे चरित्र लिहिलं तेवढं मला वाचून दाखवा, मला ऐकायची खूप इच्छा आहे. आणि त्यानंतर प्रियदास ब्राह्मणाला असं वाटलं की आपण सर्वांचं चरित्र लिहिलं पण आपण तुळशीदासाचं लिहिलं नाही, आता कसं वाचून दाखवा. म्हणून त्याला जरा थोडं शर्मंदगी वाटली, थोडंसं वाईट वाटलं, पण म्हणलं ठीक आहे आता त्यांची इच्छा आहे तर आपण वाचून दाखवू. आणि मग त्यांनी ते सर्व संतांचं चरित्र वाचायला घेतलं तर ते वाचता लक्षात आलं की त्याच्यात शेवटी तुळशीदासाचं चरित्र आहे. आणि ते तुळशीदासांचं चरित्र कोणी लिहिलं तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने त्या तुळशीदासांचं चरित्र लिहिलेलं आहे असं ह्या हरिविजय कथामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि त्या
प्रियदास नावाचे जे त्यांचं जे संत चरित्र आहेत त्यांच्या पुस्तकाचं नाव त्यांची भेट घेतली. संत चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. म्हणजे त्या वाराणसीला असलेल्या त्यांनी त्या ग्रंथामध्ये संतांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि त्या चरित्रामध्ये तुळशीदासांचं चरित्र नव्हतं, तर ते प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांनी लिहिलेलं त्याचा पुरावा आढळला. त्याच्यानंतर त्यांना हे कळलं का खरोखरच तुळशीदास हे महान हरिभक्त आहेत आणि ते खरोखरच जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्याला प्रत्यक्ष त्यांचं दर्शन झालं. हेच खूप मोठं भाग्य आहे आपलं, असं म्हणून त्यांनी ते तुळशीदासन चरित्र लिहिलेलं पाहून त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. हा चमत्कार त्यांनी लोकांना सांगितला. पण मग आम्ही तुळशीदासन चरित्र लिहिलं नव्हतं तरी प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांचं हे अक्षर आहे, त्यांनीच तुळशीदासन चरित्र लिहिलं. श्रीरामाचे हस्ताक्षरही दाखवलेत, ते पाहून लोकांनी तुळशीदासांचा व रामप्रभूंचा जय जयकार केला. मग अशा प्रकारे त्या तुळशीदासांचं जे महात्म्य ते एवढं अनुपम्य आहेत का खरोखर ईश्वराच्या तुल्य असं हरिभक्ताचं महात्म्य आहे. ईश्वराचं गुणगान करून जेवढं मनुष्याला ह्या जीवनात कृत्य होता येत नाही, तेवढं हरिभक्तांचं जर आपण चरित्र ऐकलं, त्याची पावन कथा ऐकली सांगितली तर त्याचं खूप पुण्य आहे. तर अशा प्रकारे प्रियदासांच्या ग्रंथावर नाभाजीने ग्वाल्हेरी भाषेत संत चरित्र लिहिले. या प्रियदासाच्या ग्रंथावरूनच जे प्रियदास होते यांनी सर्वांचे संत चरित्र लिहिलेले आहेत. यांचे हे ग्वाल्हेरी भाषेमध्ये हे संस्कृत चरित्र लिहिलेलं होतं सर्व संतांचं. या चरित्रावरूनच श्री हरिविजय कथासार हा ग्रंथ आपल्या महिपती बुवांनी लिहिला असं त्याच्यात उल्लेख आला. या नाभाजीच्या वाङ्मयावर 30 संत चरित्र मी मराठीत लिहिले असे महिपती बुवा स्वतः सांगत आहेत. आणि अशा प्रकारे हा तिसरा जो अध्याय हा समाप्त झालेला आहे. तरी आपण ह्या अधिक मासाच्या निमित्तानं तुळशीदासांचं हे चरित्र आहे हे संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा इतरांनाही सांगा का अधिक मासामध्ये आपण थोडंसं जरी ऐकलं, थोडंसं वाचलं तर त्याचं पुण्य अधिक दुप्पट तिप्पट 100 पट 1000 पट होतं. आणि असे हे पावन चरित्र ऐकणं म्हणजे पवित्र ते कुळ, पवित्र तो देशन पावन तो कुळ जे ते हरीचे दास जन्म घेतली. किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मापतित कीर्तिवान अवतार तुम्हा धरावाय कारण उद्धरावा जड जेव्हा वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अशा प्रकारे असे संतांचे महान चरित्र आपल्याला या कलियुगामध्ये आपल्याला ऐकण्याला मिळतात. आणि त्यांनी या संतांनी खूप कार्य करून ठेवलं आणि विशेष म्हणजे असं लिखाणही करून ठेवलं. तर ह्या लिखाणाच्या आधारे आपल्याला या हरिभक्तांचा महिपती व यांचाही या निमित्ताने आपल्याला त्यांनी हे लिखाण करून ठेवलं म्हणजे त्यांचंही खूप पावन हे चरित्र आहेत. आणि अशा महिपती बुवांना बी नमस्कार करून आपण हा अध्याय समाप्त करीत आहेत. जय हरी जय हरी. पुढील चरित्र आहे संत नामदेव महाराजांचं चरित्र आहे. तो 4था अध्याय आहे. आपण याच्यानंतर तेही चरित्र आपण बघणार आहोत. तरी आपण हे सर्व चरित्र ऐकावे व दुसऱ्यांनाही सांगावेत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हरी जय हरी.